खरं हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्या महापौरांनी आमच्याबरोबर चर्चा करायला हवी होती. आम्ही 4 पत्र दिलेले आहेत, कमिशनरांना दिले आहेत, त्यांनाही दिलेलं आहे. त्यांनी महायुतीमधल्याच घटक पक्षामध्ये असणाऱ्या लोकांच्या बरोबर चर्चा करत मार्ग काढायला हवा होता, पण माहिती नाही. आपल्याकडे म्हणतात ना, नवीनच त्या पदावर आले आहेत, त्यामुळे त्यांनी कायद्याचा, लोकशाहीचा फारसा आणि महायुती धर्माचा फारसा विचार न करता स्वतःच एक राबडी हुड नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न केला असेल. पण आम्ही या असं म्हणतो आहोत, अजूनही आम्ही लोकशाही मानणारे आहोत, आम्ही संवाद करणारे आहोत आणि त्यामुळे आमच्याबरोबर त्यांनी संवाद करावा, विसंवाद करू नये. नाहीतर लोकशाही मार्गानं आंदोलनाने सत्याग्रह करणं आणि जब तक जेल में चना रहेगा आना जाना बना रहेगा, या तर आमच्या घोषणा आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे, मात्र शहराच्या बाहेरचं अतिक्रमण महापालिकेला काढायला आवडतं आहे. नेमकं महापौर किंवा आयुक्तांचं काय नेमकं वाटतं आपल्याला खरं म्हणजे माझी तुम्हाला पत्रकार मित्रांनाच ही विनंती आहे की हे काय राजकारण आहे. म्हणजे इतक्या ठिकाणी इतक्या वाईट पद्धतीचं मला अनेक लोकांनी वेगवेगळे पत्र आणून दिले की इथे अतिक्रमण आहे आणि इथे इतकी अडचण होते शहरामध्ये, पण हे काढलं जात नाही. आणि नेमकं याच्यावरच परत परत पोलीस पाठवणं, परत परत टीम पाठवणं हे का केलं जात आहे, याच्या मागे काय षडयंत्र आहे हे जरा समजून घेतलं पाहिजे. आणि माझी विनंती तुम्ही त्यांनाच विचारा. 5-5 हजाराला जागा विकल्या गेल्याचं पण सांगितलं जात आहे, नक्की काय? माझा महापौरांना ओपन चॅलेंज आहे की जर खरंच कोणी 5,000 रुपयाला जागा विकल्या असतील असं त्यांना वाटत असेल, त्यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी नाव जाहीर करावं. आणि आमच्या लोकांनी तांबापूर मधल्या जमिनी विकल्या आहेत, घरं विकल्या आहेत असं ते म्हणतात, त्यांच्यामध्ये दम असेल त्यांनी ते करावं, नाहीतर आम्ही त्यांच्यावर अॅट्रॉसिटी करू. या ठिकाणी आदिवासी नेत्यांनी पत्रकारांना देखील प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. मी ते बघितलं नाही, मला ते सांगता येणार नाही, पण त्यांनी आतमध्ये आम्हाला जे सांगितलं आणि आत्ता पण तुमच्या समोर जे बोललेले आहेत ते, त्यामुळे त्यांनी त्या बाबतीमध्ये आश्वस्त केलेलं आहे. अन्यथा आमची तर रस्त्यावरची लढाई चालूच आहे. पत्रकारांना त्यांनी देखील सांगितलं जेवणाच्या ठिकाणी आहे चर्चा चालू आहे, मात्र त्या ठिकाणी जेवण नसताना ते जर असे रफली बोलले, पत्रकारांवर संतापले. माझं लक्ष नव्हतं. आपण पण त्या ठिकाणी बसलेले होते. मी पण पूर्णपणे त्याच्यामध्येच व्यस्त होती की माझा मुद्दा कसा मांडला जाईल, कारण हे लोक गेल्या 8 दिवसापासून रोजगार सोडून घरामध्ये एखाद्या मंत्र्याने करणं योग्य का अयोग्य वाटतं आपल्याला? नाही, मी बघितलंच नाही तर आपण बसलेलो होतो त्या ठिकाणी. मी खरंच त्यांच्याशी याच बोलण्याच्या मूडमध्ये होती की मला हा माझा मुद्दा कसा मांडता येईल, या लोकांना कसं हे करता येईल, त्याच मुद्द्यामध्ये होती. माझं खरंच या मुद्द्यावरती नक्की मी त्या दिवशीही सांगितलं होतं मागच्या पत्रकार परिषदेमध्येही की ते खरंच अतिक्रमणच आहे. त्यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे की दम असेल तर काढून दाखवा, तर हे दम दाखवायचं किंवा काहीही हे करून दाखवायचं काही हे नाहीये. ते म्हणजे जे रूल आहे आणि ते जे आपण कागदपत्र म्हणतात की ते अतिक्रमण आहे, तर ते निघणारच आहे. याच्यामध्ये दम वगैरेचं काहीच नाहीये. जे नियम असतात नियमानुसार आहे ते, त्यामुळे ते निघेलच. कारण की जे त्यांनी नियम सांगत होते की 2011च्या तो जो GR काय म्हणतो आपला 2011 पूर्वीच्या काही जागेवर, म्हणजे ते पण शासकीय जागा, गव्हर्नमेंटच्या जागेवर कोणी असेल त्यांना तिथे पुन्हा घरं करून द्यावे. पण हे जे अतिक्रमण तुम्ही बघाल तर हे 2022 नंतर, म्हणजे कोरोनानंतर हे अतिक्रमण वाढलेलं आहे, त्यामुळे त्यांचा तो तिथेच खारिज होतो. आणि ते पण महापालिका आणि नगरपालिकेच्या जागेवर त्यांचा नाहीच आहे. 2011 शासनाच्या जागेवर त्या लोकांसाठी ते रूल लागू होतो. त्यामुळे ही जी जागा आहे ती महापालिकेने विकत घेतलेली होती. आमचे जे सन्माननीय माजी नगराध्यक्ष ते तुकाराम श्रीपद चौधरी यांनी ती जागा महापालिकेला साठी विकत घेतलेली होती. आणि तिथे 97/2011 म्हणजे 97 साली ते 2011 पर्यंत ॲटलांटाचं क्रशर तिथे होतं. त्यानंतर खूप वर्ष झाली ती खडी तिथे पडून होती. मग काही वर्षांनी तिथलं स्लॉटरही आम्ही बंद केलेलं होतं आणि नंतर ते रिकामं होतं. म्हणजे 2022 पासून ती जागा ही रिकामी होती. तर तुम्ही बघाल तर 22 पासून काही तुरळक तिथे झोपड्या आल्या आणि 23-24 पासून ह्या झोपड्या खूप झालेल्या होत्या. त्यामुळे आणि जसं मी तपास केला होता, हे आपल्या तांबापुरे भागातीलच रहिवासी लोक होते. त्यांनी ते घरं त्यांचे विकून, तिथले घरं जे तिथे राहत होते ते घरं तिथे विकून ते इथे शिफ्ट झालेले होते. आणि त्यांना कोणी सांगितलं की आम्ही तिथे तुम्हाला घरं करून देऊ त्याची मला काही कल्पना नाही आहे. पण मला समजल्याप्रमाणे त्यांच्याकडनं 5,000 घेतले गेलेले आहेत ते मला समजलं आहे. आणि आता ते पुढचं कारवाई मी ते आयुक्तांना सांगितलेली आहे की आपल्या जागेवर कोणाला आपण असे घर विकता येत नाही, त्यांच्यावर कारवाई तुम्ही करावी. आता रीतसर
त्याप्रमाणे मी त्यांना नोटीसही देणार आहे की आमची जागा ती महापालिकेची जागा आहे ती तुम्ही ती खाली करून द्यावी. रीतसर मी आज उद्यामध्ये त्यांना नोटीस पाठवत आहे आणि जसे ते नोटीसची मुदत संपेल तशी महापालिका तिथे कारवाई करून ते घरं खाली करून घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.